नमस्कार. अधिक मास अध्याय 5. आज आपण त्याचं निरूपण करत आहोत. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया. नमन तुमची या पाया करी छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मनी जरला जो आवंका तो सिद्धी नेका दयानिधी. ऐका आता श्रोते जर कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भवन लक्ष्मी नारायण संवाद. श्री विष्णुरोवाच एकदो पवनं देवी जग्मुर्यदुमार्का. विहर्तु सांब प्रद्युम्न चारुभानुगदादया. क्रीडे त्वां सुचिरं कालं विचिरन्तः पिपासिताः. जलं निरुदके कृपे तदृशो सत्वमद्भुत. कृकलासं गिरिनिभं वीक्षं विस्मितमानसाः. तस्थचोद्धरणे यत्नं चक्रुस्ते कृपान्विता. ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणाचे महात्म्या पूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व आता ही अपूर्व आकर्णिये. श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मीपती करतसे श्रवण. तेची ऐकी सावधान करोनी मन एकाग्रपै. एकदा मिळून कृष्णकुमार खेळत होते तेव्हा पार. खेळत खेळत प्रवेशले दूर अरण्या माझी ते. तव तेथे खेळता चेंडू उसळला. तो जाऊ दे का कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा. पाहते कुपाला गीते. तेथे आश्चर्य देखिले नयनी. तया कुपा माझी तक्षणी. कृकलाश देखिला तयाज्ञी. कृकलाश म्हणजे सरडतो. तो सरड पर्वतायसा कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरे सरडायसा न देखो निज दृष्टी. मग समुद्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले त्याची डोई. सर्व मिळून ते समयी कर्षिते झाले तयाते. चर्मबंधनी बांधिला दृढ. तव बोलता झाला तो सरड. हे मुल हो सर्व हो मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवण. मनुष्यवाणी तो बोले पायी. आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तयाते. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा. तरी तू आहेस कवण महापुरुषा. तुझी तव व्हावया ऐशी दशा. कारण काय निवेदी. मग तो सरडते काळी पायी. वदता झाला तया ते देही. म्हणे मूल हो ऐका सर्वही पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नृग राजेंद्र देख. इक्ष्वाकुवंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक. धर्मन्याय प्रातापी. दान करितासे अपार. अमित माझा करभार. वयसा सुवर्णमय साचार. देखुनी सुरवर मानवती. ऐसे कथा एकेकाळी मलमासाची या पर्वकाळी. पाचारुनी विप्रमंडळी
गोदाने तोषवी तसे. सलक्षणी सालंकारयुक्त सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसिजे वृत्तांत वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणा ते देनू दिदली दान, तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही दान दिदले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही, पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. तया ते धेनू ओळखली, म्हणे मद हे काल दान आली. येणू मरे राज्य आताची दिदले, मजला गुणी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते, येरू जाऊ न देई तया ते. कलह मांडिला उभयता ते, आले धावत मजलागी. मग मी समजावी दोघांते, नेणोनी अपराध घडला माते. म्हणे चेनी पालटे तुम्हा ते, धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता, तव ते नायक ते उभयता. मग सहस्र गोदाने तत्वता, द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे, सहस्र द्यावया नेटे. सिद्ध झालो से हटे, परी नायक ती उभयता. मज ते सांगती शास्त्राधार, संकल्पबद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार, तरी पापा घोर ते असे. गो विक्रया समान जाण, पापेगडे ओ तेणे दावण. म्हणून शापिले मज लागून, कृकलाश होई पापिष्टा. विनाकारण हा शाप त्यांनी दिदला हो मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी, मग शापवाणी बोलिले. कृष्णकुमाराची दृष्टी पडता, तै उद्धार होय तुझा नृपनाथा. तोच प्रसंग जाणाता, सिद्धिनुरता पातालसे. भाविक हो, बघा ब्राह्मणाचे महात्म्य जे आहे ते अपूर्व आहे. आणि विष्णू स्वतः लक्ष्मीला हे सांगतायत, तुम्ही शांत चित्ताने ऐका. एकदा सर्व कृष्णकुमार हे खेळत खेळत अरण्यामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. आता ते चेंडू खेळत असताना तो चेंडू उसळला आणि तो जाऊन एका कुपामध्ये म्हणजे विहिरीमध्ये पडलेला आहे. आता ते मुलं शोधत शोधत सर्व त्या ठिकाणी आले आणि त्या कुपामध्ये त्या विहिरीमध्ये बघितल्यावर त्यांना नवल वाटले. त्यांनी सर्वजण त्या ठिकाणी जमले आणि बघितलं तर काय, मोठा सरडा त्या ठिकाणी त्यांना दृष्टीस पडलेला आहे. मोठा म्हणजे केवढा की पर्वताप्रमाणे असा तो सरडा होता. आता मुलांना वाटलं की याला आपण बाहेर काढू, म्हणून त्यांनी त्याला काहीतरी बंधन करावं, चर्मबंधनी बांधावं. असं करू लागत असताना तेव्हा तो सरडा मनुष्यवाणीमध्ये बोलू लागलेला आहे. तो म्हणतोय, मुलांनो, तुमच्यामध्ये सर्वात प्रौढ असा कृष्णकुमार कोण आहे? तेव्हा चतुरपणे ते असं बोलत असताना सांब आणि प्रद्युम्न त्या ठिकाणी आलेत आणि ते म्हणतायत की हे महापुरुषा, तू मनुष्यवाणी बोलतो आहे आणि मग तुझा सरडा ह्या जन्मामध्ये कस काय प्रवेश झालेला आहे? तुझा सरडा कसा झाला ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा तो राजा सांगताय, म्हणे मी पूर्वी इक्ष्वाकुवंशी एक राजा होतो. दान धर्म करत असे. असंच एकदा मलमास आल्यानंतर, अधिक मास आल्यानंतर, त्या अधिक महिन्यामध्ये मी रोज गाई दान देण्याचं व्रत केलं होतं. तर असं म्हणून मी ब्राह्मणांना बोलवलं आणि गाईदान देऊ लागलो.
तर एक दिवस असं घडलं की एका ब्राह्मणाला जी गाय दान दिली ती गाय संध्याकाळी त्याचा नजर चुकवून परत आमच्या राजकोषामध्ये त्या आश्रमामध्ये येऊन थांबली. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही बाकीच्या ब्राह्मणांना दान घ्यायला बोलवलं तेव्हा आमच्या राजसेवकाने ती गाय माझ्यासमोर पुन्हा दान देण्यासाठी उभी केली. मी त्याच्यातलं काहीही जाणत नव्हतो ना. त्या सेवकांना माहिती होतं की ही काल गाय आपण दान दिलेली आहे. म्हणून मी संकल्प करून यथासांग ती गाय सुद्धा दान दिली. आता दान घेणारा जो ब्राह्मण होता तो ती गाय घेऊन आपल्या घराकडे जात असताना एका ब्राह्मणाने, ज्याने पहिल्या दिवशी ती गाय दान घेतली होती, त्याने बघितलं की ही तर आपली गाय आहे आणि हा ब्राह्मण कसं काय घेऊन चाललाय. म्हणून त्या ब्राह्मणाला त्याने रस्त्यात विचारलं की म्हणले, महाराज अहो ही गाय तर तुम्ही माझी गाय घेऊन कुठे चाललेत? ही काल मला राजाने दान दिलेली आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, नाही नाही, मला तर आताच राजांनी ही गाय दान दिलेली आहे. पहिला ब्राह्मण याला पुढे जाऊ देना आणि तो ब्राह्मण काही गाय परत देना. हा त्यांचा वाद झाला आणि दोघं पुन्हा म्हणले त्या राजाकडे गेलेत आणि राजाला सांगू लागलेत की हे राजा, हे असं कसं घडलं? काल मला गाय दान दिली तुम्ही आणि तीच गाय आज तुम्ही या ब्राह्मणाला दान देतायत. तर हे गो विक्रय केल्यासारखं आहे, गायीचा व्यवसाय केल्यासारखं आहे, गाय विकल्यासारखं तुम्ही करता आहात. म्हणून याचं सर्वात मोठं पाप आहे म्हणले. राजा म्हणतो, माझ्या नजर चुकीने, मलाही माहिती नाही की ही माझ्या कोशामध्ये ही गाय कस काय परत आली. तेव्हा ब्राह्मण हो, मी आपली माफी मागतो. या एका गायीच्या बदल्यात म्हणलं मी तुम्हाला दुसरी गाय देतो. तरी सुद्धा ते ब्राह्मण ऐके ना. पुन्हा राजा म्हणाला की मी या गायीच्या बदल्यात तुम्हाला सहस्र गायी देतो, परंतु हा वाद तुम्ही मिटवा आणि मला या दोषातून मुक्त करा. परंतु तरी सुद्धा ते ब्राह्मण ऐके ना आणि त्यांनी त्या राजाला सांगितलं की तू गो विक्रय केल्यासारखं करतोय, गायीच्या मोबदल्यात दुसऱ्या गायी देतोय, मोबदल्यात देतोय, म्हणून तू शाप घेण्यामध्ये सिद्ध हो म्हणले. म्हणून त्यांनी या शापात पाणी घेतलं आणि त्याला सांगितलं की तू सरडा होशील म्हणून. आता राजाला विनाकारण हा शाप मिळाला, त्याची चूक नसताना मिळाला. तरी सुद्धा ब्राह्मणाचा शाप म्हणून त्यांनी ब्राह्मणाला नमस्कार केला आणि विचारलं की म्हणले, ब्राह्मण देवतांनो, याचा उशाप काय आहे म्हणले. तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं की ज्या वेळेस तुझ्यावर कृष्णकुमारांची दृष्टी पडेल त्यावेळेस हे राजा तुझा उद्धार होईल. आणि आज तो दिवस आला आहे म्हणले कृष्णकुमारांनो, असं मला दिसतंय. पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन, यमदूत येऊनी जाण, नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला ते आदर, विप्रशाप परमदुर्धर, गांठसी असे माझे पै. तया योगे करून जाण, मज बोले सूर्यनंदन, तू नृप पुण्य पावन, परी विप्रवचन न चुके रे. या लागे नृपवर्या पायी, मज भोगणे लागे सरळ देही, म्हणून प्राप्त झालो तिये समयी, तेची पाही भोगू आता. तरी तुम्हा आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊनी तया ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. ऐकुनी तयाचे उत्तर, धावत गेले कृष्णकुमार, करुणी देवा ते नमस्कार, समाचार सांगितला. वृत्तांत ऐकताच देवे, धाव घेतले यदुपुंगवे, दर्शन होता चिरमाधवे, उद्धार केला तात्काळी. पाहून या स्वदेहाची नृगराज प्रवर्तला स्तुतीचे, हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपाशासी माझिया. हे केशव मधुमुर संहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना,
जगपालका दीनोद्धारणा नारायण कृपानिधे. अवलोकिता कृपानयनी पूर्वदेह आठवला मनी. दर्शन झाले मज लागुने पूर्व पुण्ये करोनिया. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय. ऐसे स्तुती करिता रावो संतोषे बोले सर माधव. तुवा आचरला से व्रत प्रभाव म्हणून पावे देव भेटी. या लागी केले कर्म जे ते वाया जाईनाजी नृपर्या. आणि ब्राह्मण पूजानी पूजनाची चर्या तिया समया फळलीसे. मग पाचारून समग्र कुमार तया प्रति बोले शारंगधर. म्हणण्या अन्याय केवता नृपवर कहर केवडा झाला. या लागी ब्राह्मणा ते जे भ्योन करीती तयाचे पूजन स्तवन. सद्भावे घालिते जे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे. ऋण उत्साह क्षत्रियासी तृण उत्साह धेनुसी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी कृपणासी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजनायसे साधन तो आणि गणसे. म्हणून पूजावे सायसे समय अन्यायसे अभ्यागत. जरी शक्तीही नाही द्यावयासी आणि शक्तीही नाही दानासी. तरी नमन किजे सद्भावासी तेणे द्विजासी संतोष. इतकेही न घडे जरी अभ्यंग स्नान सत्कारी. तो वेचावे न लागे पदरी असल्या मुष्टीभरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी अवतार घे मी जगजेठी. स्वयाटाटी ब्राह्मणासाठी केवळी. ब्राह्मणाचे लांछन पाही स्वयमी मिरवत हृदयी. ब्राह्मणा ऐसे दैवत नाही भूमंडळा माझारी. ऐसिया परे शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्णा. या उपरी कथा अवलोकन श्रोते जन परिसोतका. मग तो मृगराज शिरोमणी दिव्य देह पावन ते चक्षणी. आरूढ झाला अभिमानी नमस्कारुनी हरिते. मग अशा प्रकारे त्या कृष्णकुमारांना त्याने सर्व वृत्तांत सांगितला. आणि सांगतोय की कालांतराने म्हणे मी राजा होतो, कालांतराने माझा देह विसर्जन झाला. यमदूत मला यमलोकात घेऊन गेले. यमाने माझा सत्कार केला की सांगितलं की राजा तू फार पुण्यवान आहेस म्हणले. परंतु विप्रवचन हे ब्राह्मणाचे वचन म्हणले हे कोणाला चुकणार नाही. म्हणून तुम्हाला सरड्याचा जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून मला सरड्याचा जन्म प्राप्त झाला. तरी म्हणले कृष्णकुमारांनो तुम्ही माझं एक काम ऐका. मला लवकर कृष्ण दर्शन करवा आणि देवांना माझा वृत्तांत सांगा. अशा प्रकारे ते राजाचे सरड्याचे भाषण ऐकून कृष्णकुमार धावत धावत कृष्णांजवळ गेलेले आहेत, देवाजवळ गेलेले आहेत. आणि देवांना नमस्कार करून सांगितलं आहे की परमेश्वरा त्या ठिकाणी एक सरळा आहे, तो मनुष्यवाणी बोलतोय आणि त्याला आपलं दर्शन हवं आहे, त्याच्यातून त्याचं मोक्ष त्याला मिळणार आहे. असं ऐकल्याबरोबर भक्त प्रतिपालक भगवान धावत धावत तातडीने त्या विहिरीजवळ आलेले आहेत. आणि त्याला बघितल्याबरोबर त्याचा उद्धार झालेला आहे. त्याला त्याचा पुनर्देह, त्याचा पूर्वीचा देह प्राप्त झालेला आहे. आणि तो राजा देवाची स्तुती करू लागला. हे परमेश्वरा जनार्दना ऋषिकेशा, हे विष्णू जनार्दना जगपालका दीनोद्धारणा नारायणा दयानिधे. म्हणले तुझ्या कृपेने माझा पूर्वदेह मला प्राप्त झालेला आहे. हे परमेश्वरा आता मला मोक्ष दे, मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचवा म्हणले. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तमा नारायण ऋषिकेश पुण्यश्लोका अच्युताव्यया. अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर देव सांगतायत की हे म्हणले राजा, तू तुझ्या पूर्वी जन्मामध्ये पुण्यव्रत केलं आणि त्या व्रताच्या प्रभावामुळे तुला माझी भेट झालेली आहे.
म्हणून जे कर्म तू केले ते वाया गेलेले नाही आहे. म्हणून ह्या ब्राह्मणाचं तू पूजन केलेलं आहेस. आणि त्या मुलांना सुद्धा सांगतायत की हे मुलांनो, तुम्ही सुद्धा ब्राह्मणाचं पूजन करा, ब्राह्मणाचा सत्कार करा म्हणले. जे ब्राह्मणाला भिवून राहतात, त्याची पूजा करतात, त्याला भोजन घालतात, त्या व्यक्तीवर मी प्रसन्न होतो म्हणले. क्षत्रियाला रण उत्साह, युद्ध कार्यामध्ये क्षत्रिय तृण उत्साह धेनुसी, गाईला गवत टाकलं तर फार आनंद होतो. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, ब्राह्मणाला जर भोजनाचं आमंत्रण मिळालं तर आनंद होतो. आणि धन उत्साह कृपणासी, जो एखादा गरीब असेल त्याला धन प्राप्त झालं तर फार आनंद होतो. अशा प्रकारे ब्राह्मण भोजन जर तुम्ही घातलं तर म्हणले मी प्रसन्न होतो. एखाद्याजवळ ब्राह्मण भोजनाची शक्ती नाही, दान करायची शक्ती नाही, तरीसुद्धा त्याला ब्राह्मणाला नुसता नमस्कार जरी केला तरी तो ब्राह्मण प्रसन्न होतो म्हणले. अहो या ब्राह्मणाचे मी जग जेठी मी स्वतः जो आहे म्हणले, स्वतः आटाआटी करतोय. केवढी ब्राह्मणाचं, ब्राह्मणाचे लांछनसुद्धा मला पाहुलं जात नाही. ब्राह्मण ऐसे दैवत नाही या भूमंडळामध्ये. म्हणून हे कृष्णकुमारांनो, तुम्ही हे लक्ष ठेवा की ब्राह्मणांसारखं दैवत या भूमंडळावर नाही आहे. एकत्युक्त्वा तां परिक्रम्यं पादोस्पृष्टां समौलिनां अनुज्ञातु विमानाग्र्यं मारोह पश्यन्त नृणां सद्वि समागमो राजन् कदाचिन्ना फलो भवेत् विमुक्तो नरकाद्राजा नृगसाधू समागमात. अशा प्रकारे नंतर त्या राजाने परमेश्वराचा नमस्कार केला. त्याला स्वर्गातून विमान आलेलं आहे आणि तो विमानावर आरूढ होऊन स्वर्गामध्ये गेलेला आहे. या प्रकारे नृप नृगवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवढा गर्यान भगवंते, दिदलासे ब्राह्मणाते, ब्राह्मणाधीनचे प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनते मंत्र. पहा या भूमंडळी विख्यात भागीरथी आणिले भागीरथे, ते जगाते पूर्ण करीते, परिसाधू धरती तयाते. एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समुद्रलोकी, तव नारद तेथे दुरोधी अवलोकी, परिणस्पर्शे सलीला. तव गंगामणे मुनिवर्या दुरोनीचा अवलोकनिया, का स्पर्श नद्याची पाया करा छाया कृपेची. सर्वलोका निमज्जन्ति साधू किन्ना निमज्जन्ति, मातत्वरदर्शनात् मुक्ती पुनर्जन्म न विद्यते. तव नारद म्हणे ते समयी, तुझं ऐसे पवित्र नाही, तव दर्शनेची पाही मुक्ती होय प्राणिया. मग स्नान केलिया सकळ, क्षाळन होय मंगाचे मळ, पाप नवरे तिळवर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया, जय मै आले होया ठाया, तैचा नेम वचन आठव हृदया माझिया असे की. जगाचे पापाचे क्षालन ते तव होतसे माझे न, परी माझे पापमोचन तुमचे निजाण होतिसे. मग हास्य करून देव ऋषी मार्जन मज्जन केले तियेचे, प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिराव. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण, म्हणून प्रार्थितो तुझ लागून पूजा साधूजन आदरे. साधूनां दर्शनं स्पर्शः कीर्तनं स्मरणं तदा, ब्रह्मस्वनच हर्तव्यं यदच्छे सुपरां गती. सामर्थ्यासोनी अंगी शक्तीनुसार न पूजिती अंगी, जगी तरी कराया ऐसा भागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जाता क्षणिक, जेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असल्या पिरमित काही नयची पै सांगत, म्हणून की जय वाईत हृदय श्री अनंत आठवणी. मग अशा प्रकारे तो नृगराजा जो होता विमानावर आरूढ होऊन स्वर्गलोकात त्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून देव सांगतात ब्राह्मणाधीन प्राप्त दैवते, आणि ब्राह्मणाधीनम ते मंत्राधीनम दैवता ते मंत्रा ब्राह्मणाधीनम. बघा लक्षात ठेवा,
मंत्राच्या अधीन दैवता आहेत आणि ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत. म्हणून आपल्याला देवपूजा करत असताना, कुठलेही मंत्र म्हणत असताना, ते मंत्र जे आहेत ते ऋषींनी छंद घेऊन, त्या त्या देवाच्या नावाचा छंद घेऊन त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून ते मंत्र रचलेले असतात. ते मंत्र साधे नसतात. म्हणून कुठलाही मंत्र आपल्याला मिळाला, त्या मंत्राचं नामस्मरण जे आहे ते आपण करायचं आहे. त्या योगाने ते देवता आपल्याला प्रसन्न होत असते. पहा, ह्या पृथ्वी तलावर सर्व पातकांचा नाश करण्यासाठी म्हणून भगीरथाने गंगा आणलेली आहे, भागीरथी आणलेली आहे. तिथे जर स्नान केलं तर सर्व पापातून मुक्तता होते म्हणले. परंतु त्या ठिकाणी नारद मुनी दूर असं उभे राहून त्या नदीचा फक्त दुरूनच दर्शन घेत होते. असं बघत असताना गंगा प्रकट झाली आणि ते नारद मुनींना विचारते. म्हणले, महामुनी, म्हणले तुम्ही का बरं म्हणले माझं तुमचं चरण स्पर्श माझ्या पाण्याला करत नाही आहात, असं का करतात? तेव्हा नारद मुनी सांगतायत की म्हणले, हे गंगा देवते, तुझ्या दर्शनानेच पापातून मुक्ती होते, तुझ्या स्नानाने समजा पुनर्जन्म न मिळत म्हणले, सर्व पापाचं तू क्षालन करते. म्हणून हे देवी तुला नमस्कार दुरूनच आहे म्हणले. तेव्हा गंगा म्हणते, मुनिराया, ज्या वेळेस मी पृथ्वीवर आलेली आहे त्यावेळेचं वचन तुम्ही आठवा म्हणले. मी जगाच्या सर्व लोकांच्या पापांचं क्षालन करते. पण मग हे जे पातक मी धुतलेलं असतं ते पातक म्हणले त्याचं मोचन जे आहे पापाचं तुमच्याच पदस्पर्शाने होणार आहे म्हणले. साधू संतांच्या, ब्राह्मणांच्या पदस्पर्शाने ते होणार आहे. तेव्हा आपण मला त्यातून हे प्राप्त करून द्या, पापमोचन करा. मग ते देवऋषी नारद हसलेत. त्यांनी त्या गंगेमध्ये प्रवेश केला, मार्जन केलं आहे, मज्जन केलं आहे आणि नमस्कार करून ब्रह्मलोकाला जाते झालेले आहेत. अशा प्रकारे साधूचे महिमान गंगेने सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्या अंगी जर सामर्थ्य असेल, शक्तीनुसार जर आपण पूजा करायची आहे. हा संसार काय क्षणिक आहे. पाण्यावरचा जसा बुडबुडा असतो तसा हा संसार आहे आणि तुमच्याजवळचे धन जे आहे ते सुद्धा आपल्याला बरोबर नेता येत नाही म्हणले. म्हणून विवेक संपन्न व्हा आणि आपल्या देहाचे तुम्ही सार्थक करून घ्या म्हणले. प्रत्येक क्षणोक्षणाला त्या परमेश्वराचं आठवण करा, नामस्मरण करा म्हणले. कृष्ण परिजनम गुह्यम भगवान देवकीसुत ब्रह्मण्य देवो धर्मात्मा राजान मुनुक्षियन एवं विभाव्य भगवान मुकुंदो द्वारशौकसा पावन सर्वलोकानां विवेश निज मंदिरे. ऐसा कथा भागर माधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित. तोरशी अर्थार्थ बरोबरा तुम्हा निवेदिला श्रोतया सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पावा प्रत्यय. अशा प्रकारे हा विष्णूंचा आणि लक्ष्मीचा संवाद जो आहे हा पुराणांमध्ये आहे आणि त्याचं तुम्हाला मी पद्यरचना करून सांगितलेली आहे. आणि तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला तुमचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक संकटातून मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे शास्त्रवचन आहे म्हणले. इथे श्री अधिकमासमात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित पंचमोध्याय गोडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.